नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान मराठवाडा यांचा 27वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर संजय शिंदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करत असतो। तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत शब्दसुमनांनी केलेलं आहे, पण मान्यवर अतिथी जे वेळ काढून इथं हजर झालेले त्यांचं स्वागत करणं हे आपल्या संस्कृतीला धरून असल्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर पिळवई सर यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर रवींद्र डावले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। मी डॉक्टर अशोक दिवाण, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानाचा अध्यक्ष आहे। यावर्षी जो आम्ही कार्यक्रम घेणार आहे तो 27वा आमच्या प्रतिष्ठानाचा वर्धापन दिन, आणि ह्या वर्धापनाच्या दिनी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम घेत असतो। ह्या कार्यक्रमामध्ये पहिले आम्ही एक माननीय कोणतरी चीफ गेस्ट बोलवतो। त्यावेळेला आम्ही डॉक्टर संजय शिंदे यांना बोलवलेलं आहे, आणि हे पूर्वी जे वेटरनरियन आणि नंतर ते IPS झाले आणि नंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सेवा केली। आता त्यांना रिटायर होऊन 1 महिना झाला आणि आता ते आम्हाला अवेलेबल झाले किंवा ते आम्हाला मिळाले, ते आम्ही आमचं भाग्य समजतो। दरवर्षी आम्ही हा जो कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये जे श्रमिक आहे, जे हुशार विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थ्यांना आम्ही गोल्ड मेडल देऊन त्यांचा सत्कार करतो। दुसरे जे इतर आमचे पशुवैद्यकीय जे उत्कृष्ट काम करतात त्यांना पारितोषिक देऊन बक्षीस देतो। तसंच शेळीपालक, तसंच पशुपालक ह्या लोकांना आम्ही प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यातले आम्ही चांगले निवडतो। आता ही निवड करताना आमच्यामध्ये वेगवेगळ्या जागी जाऊन वेगवेगळे युनिट्स बघतो आम्ही, आणि त्या युनिटची एफिशियन्सी बघून त्याच्याप्रमाणे आम्ही ते ठरवले जातात। आमची एक टीम असते, एक 4 लोकांचा एक समूह असतो, जो जाऊन हे सगळं व्हेरीफाय करून प्रत्येक गोष्टीमध्ये त्यातली निवड होते, आणि त्या निवडीप्रमाणे जे निवडलेले असतात त्यांना आम्ही इथं बक्षीस वितरण। आता ह्यावर्षी 7 सुवर्ण पदक आणि बाकी 7 इतर मेडल्स त्या उद्देशाने त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे सगळं करत आहे। आतापर्यंत प्रोत्साहन आम्हाला चांगलंच मिळत आहे। आतापर्यंत आम्ही 2नी सुरुवात केली, 3नी सुरुवात केली, आता आम्ही 7 आणि 7 14 आयटमला पोहोचलो। अशा 14 लोकांचा त्यावेळेला आम्ही सत्कार करतो। तर दुसरी महत्वाची गोष्ट, रिस्पॉन्स जो मिळतो तो आम्हाला समाधान देणार आहे आणि त्यांना आनंद देईल। तर त्यांना आनंद मिळाला की बाकीची ही जी बातमी आहे ती त्यांच्याकडनं आपोआप सगळ्यांना कळते, आणि त्यामुळं लोक ते प्रोत्साहित होऊन त्या लोकांनी त्याच्यामधला जो महत्वाचा भाग आहे त्यातून ते कॉम्पिटिटर म्हणून पुढच्या वेळेला येऊ शकतात। तर ह्या उद्देशाने हा महत्वाचा उद्देश काय आहे, त्याचा लोकांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, आमचे वेटरनरियन जे आहेत यांना प्रोत्साहन देणे, आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा कार्यक्रम आम्ही घेत असतो। आम्ही सर्वजण एकत्र जमून त्या गोष्टीवर निर्णय घेतो आणि प्रत्येकाकडे कुठली जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत त्या वाटप करून दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे ते प्रत्येक जण आपापल्या मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टीचं काम करत असतात। आता ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला साधारणपणे 6 महिने लागतात। 6 महिन्याचा काळ आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये जातो, आणि नंतर ऍक्च्युली हा कार्यक्रम असतो 1 दिवस किंवा 3 तास किंवा 4-5 तास, पण ह्याच्या मागचा बॅकग्राऊंड जो असतो तो 6 महिन्याचा बॅकग्राऊंड असतो, आणि ह्या दृष्टिकोनातून ही कार्यक्रम होत असतात। तर यावर्षी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे अध्यक्ष ह्यावेळेला ते येऊ शकले नाही, आमचे डॉक्टर गीते साहेब येणार होते, ते त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते नाही येऊ शकले, म्हणून ह्यावेळेला पिळवई सर त्यांच्या जागी तो कार्यक्रम म्हणजे अध्यक्षपदाची म्हणजे धुरात ते वाहणार। त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम तसं आम्ही अजूनपर्यंत तर आमचा म्हणजे प्रतिष्ठानच हे मराठवाड्यात, त्यामुळे आम्ही स्वतःला पण ज्या वेळेला शैक्षणिक भागाला आम्ही येतो, ज्यावेळेला गोल्ड मेडलिस्टला देतो, तो मात्र भाग त्यांच्या मेरिटवर असतं। जे टॉपर आहे तो टॉपर उत्तर प्रदेशाचा जरी असला तरी आम्ही त्याला घेतो। तर ह्या वेळेला आमच्या इकडे 2 जण आहेत, 2 महाराष्ट्राचे नाहीये, बाहेरचे आहेत, तरी सुद्धा त्यांना घेतलेलं आहे।
पण उद्देश महत्वाचा कसा आहे की त्यांच्या मेरिट प्रमाणे त्यांना ते मिळावं. मी डॉक्टर रवींद्र डावरे, सचिव ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान औरंगाबाद. आमचं हे 27वे वर्ष आहे. जे काही 27व्या वर्षी ज्या छोट्या कार्यक्रमातून जे काही आमचे वरिष्ठ होते ज्यांनी ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानची स्थापना केली, त्याचा आज या ठिकाणी कळस झाला असं दिसतो की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उपयोग आम्ही वेट्स प्राईड जे आमच्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सुद्धा बाहेर त्यांनी पदवी घेऊन बाहेर काम केले त्यांचा सुद्धा आम्ही गौरव करतो. जे कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत त्यांचाही करतो. आमच्या फील्डमध्ये जे वेटरनरीन आहेत त्यांचाही सत्कार करतो. जे पशुपालक आदर्श आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करतो. आणि 27 वर्षाची परंपरा आहे. या ठिकाणी आम्ही जवळपास 7 गोल्ड मेडल आणि त्यांचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा याच्यामध्ये देतो की ज्यांचे ज्येष्ठ आहेत. याच्या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 10वी 12वी आणि उच्च झालेले आमचे जे पाल्य असायचे, आता आम्ही मोठ्या स्टेज आल्यामुळे ते कमी झाले, नाही तर 10वी 12वीचा सुद्धा सत्कार यापूर्वी करायचो. तर आता मेरिट मध्ये जे येणार आहे त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो.